नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी येथील प्रतिष्ठित व्यक्ती संभाजी पाटील शेळगावकर यांचे चिरंजीव डॉक्टर सूरज संभाजी पाटील यांनी 2020 मध्ये नीट परीक्षा दिली, ज्यामध्ये त्यांना महाराष्ट्रातून 98वा क्रमांक मिळाला। त्यांच्या या उत्कृष्ट यशावर आधारित त्यांना मुंबईतील नायर रुग्णालयात प्रवेश देखील मिळाला होता। प्रोफेसर डॉक्टर रवी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रेडिओलॉजी विषयावर उत्कृष्ट शोध प्रबंध सादर करून MD पदवी यशस्वीरित्या प्राप्त केली। त्यांच्या यशामुळे त्यांना विविध स्तरावरून विशेषतः नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांकडून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होतोय। तर माझं नाव आहे सूरज संभाजीराव पाटील। मी माझी सुरुवातीपासूनची जर्नी सांगू इच्छितो। माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं शेळगाव गौरी येथील कैलासवासी रामचंद्र पाटील माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये। तर ही एकदम मराठी मीडियम शाळा होती आणि 10वी पर्यंत माझं शिक्षण तिथेच झालं। त्यानंतर 2012 मध्ये माझी 10वीची बोर्डची परीक्षा झाली, त्यामध्ये मी 94% घेऊन उत्तीर्ण झालो। त्यानंतरचं माझं 11वी-12वीचं शिक्षण हे आपल्या धुप्पा येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये झालं। तर तिथे 2014 मध्ये 12वीमध्ये मला 86% गुण मिळाले। त्याच्यानंतर जी 2014 मध्ये नीट परीक्षा झाली होती, त्याच्यामध्ये माझा ऑल महाराष्ट्र 600 रँक होता, ऑलमोस्ट 200 पैकी 180 मार्क मिळाले। त्यानंतर माझं ह्या नीटच्या बेसिसवर घाटी रुग्णालय येथे MBBS साठी 2015 मध्ये माझं ॲडमिशन झालं, सिलेक्शन झालं। तर 2015 ते 20च्या दरम्यान माझं घाटी रुग्णालयात MBBS कंप्लीट झालं। त्यानंतर 2021 मध्ये जी नीट PGची एक्झाम झाली, त्यामध्ये माझा ऑल महाराष्ट्र रँक 98 होता। तर त्या बेसिसवर मला नायर हॉस्पिटल मुंबई येथे MD रेडिओलॉजीसाठी क्वालिफिकेशन अप्लाय झाली। त्यानंतर तिथे जे 3 वर्ष माझं शिक्षण झालं, त्यामध्ये माझे गाईड होते डॉक्टर रवी वर्मा सर। त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझा आता रिसेंटली जस्ट रिझल्ट लागला MD रेडिओलॉजीचा आणि मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो MD रेडिओलॉजी। ही माझी पूर्ण जर्नी होती। त्यामध्ये जे माझे शिक्षक वर्ग आहेत, जे आपल्या 5वी पासूनचे कैलासवासी रामचंद्र विद्यालय असो की आपल्या शंकरनगर धुप्प्याचं विद्यालय असो, तर ह्या सर्व शिक्षक वर्गांचं मी खूप हेल्प झाली, तर त्यांचं मनापासून आभार मानतो। सोबत माझे सर्व मित्रवर्ग आणि या सगळ्यांचे मी आभार मानतो। त्यानंतर PG मध्ये असताना माझे गाईड रवी सर यांचं खूप मार्गदर्शन मिळालं। मग त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी MD रेडिओलॉजी PG पूर्ण करू शकलो। त्यानंतर माझ्या फॅमिलीचा तर सुरुवातीपासून खूप मेंटल सपोर्ट खूप भेटलेला आहे, तर त्यांच्यासाठी तर मी खूप मनापासून आभार मानतो। ठीक आहे। मुलं ट्राय करत आहेत MBBS साठी, मी त्यांना हेच सांगतो की प्रयत्न करत राहा। प्रयत्न केलेलं वाया नाही जाणार, तुम्ही तुमच्या मेहनतीने प्रयत्न करा, चांगलं होईलच। तुमचा नंबर आम्ही समजू शकतो, कॉम्पिटिशन खूप जास्त झालेलं आहे आजकाल, बट तुम्ही तुमची मेहनत चांगल्या प्रकारे चालू राहू द्या आणि होईल, नक्की होईल। नाही झालं तर दुसरे खूप ऑप्शन आहेत, हताश होऊ नका। जर नंबर नाही लागला तर तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं प्रयत्न कराच आणि गरज लागली तर आम्ही मार्गदर्शनासाठी आहोतच। तुम्हाला कधीही मदत लागली तर आम्ही आहोतच मार्गदर्शनासाठी। माझा मुलगा लहानपणापासूनच हुशार आहे, शिस्ती आहे। अभ्यास त्यानं 5वीपासूनच अभ्यास करत होता। 5वी, 10वी, 12वी झाली। 12वीला चांगल्या गुणांनी पास झाला, MBBSला नंबर लागला, MDला नंबर लागला, MDला पास झाला। माझ्या मुलाचा मला सार्थ अभिमान आहे याविषयी। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।